नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस तसेच धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले। बघूयात काय म्हणतायत मनोज जरांगे पाटील। ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले 4 घंटे बोलला, हे मॅटर सोडून देता बघा। म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत। खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे। अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला। मराठ्यांचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात, ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नव्हती। ती बैठक नव्हती तर फार मोठं षडयंत्र झालं असं तुमचं म्हणणं आहे? लय मोठं आहे ते आता, ते हळूहळू बाहेर येईल. सगळं उलट लय कौतुक सांगणारच की त्यांनी रात्री टाकलेला डाका, रात्री केलेली चोरी गुप्त, आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षडयंत्र म्हणायला लागले दसांना। उघड झालं म्हणून, उघड झालं नसतं दबलं होतं नाही, आहे का कोणाला माहीत? म्हणजे तुम्ही गुपित जाऊन मिळता एकामेकाला। म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा, म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली, संपलेली, कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते। आम्हाला सांगायचे, आम्ही नाही ऐकलं। आम्हाला सांगायचे, नाही ऐकलं आम्ही, काय आम्हाला म्हणायचे हे असलंय तसलंय, ते खूप लोक सांगायचे की आता खत्री वाटायला लागली। खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे। अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला, लावला पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी। ग बसले बिचारे सगळे, आता ते खरं वाटतं। पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की धसांना डॅमेज करण्यासाठी बीडमधूनच प्रयत्न होतो। आयला डॅमेज मी म्हणतो, तुम्हाला अशी हिंमत दाखवा बरं कोणाची। त्यांनी काही केलं नाही, टप्पर आहे, लावा बरं केसाला हात त्यांचे, दाखवतो आम्ही। षडयंत्र फिडयंत्र तर कोलतो आम्ही, तुम्ही रचलेली। मराठी मोजित नाही तुम्हाला, ती वेळ येऊन द्या फक्त, ती वेळ येऊन द्या फक्त। तुम्ही चुका करता, भेटीमुळे चुकलंय सगळं। केलीच चूक आहे कधी, चूक नाही। तुम्ही खून दाबायला गेलात, तुम्ही त्याला सोडायला गेलात, सरळ सरळ ते कोण आहे ते चंद्रशेखर बावनकुळे, ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले 4 घंटे बोलला, हे मॅटर सोडून देता बघा। म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत, 100% खुनात येतो, सोडून द्या म्हणजे काय? आणि हेच भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो। ते किरीट सोमय साहेब आडवड मेलं, ते बाहेर काढणारा माणूस आहे, आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार। जमतं का काय असं ते बोल, त्याचा अर्थ काय? म्हणजे भ्रष्टाचार काढणारे तुम्ही, सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही, आणि तुम्ही म्हणता थांबवा। तुम्ही तर म्हणायला पाहिजे मुळा जाळा सकट संपलं पाहिजे। ही कुठली पद्धत आहे? हे तुम्ही मराठ्यांना गोड बोलून तिरस्कार दाखवायला लागलात, फक्त तुम्ही मीडियावरती काही दाखवत नाहीत। दसांनाला लागल ते प्रेम केलं, पाहिजे ते दिलं, आणि राजकारणात काय पाहिजे असतं माहिती आहे ना? गुलाल। आणि तो गुलाल तुम्हाला कधीच मिळू शकत नव्हता। तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही, तुम्हाला मिळणार होता का? नाही दिला। इतक्या लवकर इतका विश्वासघात समाजाशी होईल, आणि तुम्ही इतक्या लवकर मराठ्यांचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात, ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नव्हती। तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील। सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकमेकांना भेटले, आणि ह्या भेटीचं जे षडयंत्र होतं ते सगळं षडयंत्र आता उखड होणार किंवा झालंय, या आशयाने मनोज जरांगे पाटील बोलत होते। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावरती आता प्रहार करायला सुरुवात केली आहे। तुम्ही का भेटलात, का जाऊन भेटलात, मग तुम्ही भेटलात तर काय काय पद्धतीनं तुम्ही सगळं मॅनेज करत आहात, अशा आशयाने सुरेश धस यांच्यावरती त्यांनी ताशेरे ओढल्यात। काही दिवसांपूर्वी आजबे काका हे माझ्याकडे आले होते, आणि दसांबद्दल त्यांनी सांगितलं होतं की हे बेकार आहेत। तर मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही। मी म्हटलं नाही, सोबत या, एकत्र या, सगळ्यांनी एकत्र आले तर चांगलं होईल, असं म्हणत त्यावेळेस आजबेंनी आपल्याला सांगितलं होतं, आणि धसांपासून सुरक्षित राहण्यासाठी सल्ला दिला होता, या आशयाने मनोज जरांगे पाटील तुम्ही बोललेले आहेत। तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची जी भेट घेतली, त्या भेटीवरती मात्र मनोज जरांगे पाटील हे आता बोलते झालेले आहेत। आणि हे बोलत असताना
तुम्ही एखाद्याला वाचवण्यासाठी एखाद्याचा जो निघृण पद्धतीनं ज्याला संपवलंय ते कसं विसरू शकता? संतोष अण्णा यांच्यावरती झालेला अत्याचार, त्यांना ज्या पद्धतीनं संपवण्यात आलं ते कसं विसरू शकता, असं म्हणत त्यांनी सुरेश धस यांच्यावरती टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर त्यांनी असंख्य वेगवेगळी नावं देखील घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील त्यांनी नावं घेतलेली आहेत. तर सुरेश धस किंवा राजकारणी मंडळी यांना काय पाहिजे असतं? तर यांना गुलाल पाहिजे असतो, विजय पाहिजे असतो, खुर्ची पाहिजे असते जी समाजाने दिली, आणि ती देऊनही आपण समाजाच्या विरोधात जात आहात या आशयाचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्याचबरोबर समाज हा आपला बाप आहे. मायबाप समाजाने आपल्याला त्यापर्यंत पोहोचवलंय, आणि हे पोहोचवल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं समाजासोबत किंवा समाजाचं तुम्ही नुकसान केलेलं आहे, तुम्ही समाजासोबत गद्दारी करत आहात, अशा आशयाने मनोज जरांगे पाटील बोलते झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक मोठा आरोप देखील केला. तर मग का नाही हत्येमध्ये सहभागी हे धनंजय मुंडे असू शकतात? तुम्ही जर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत तर संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी असू शकतात, असं देखील आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केला. संपूर्ण राजकीय यंत्रणा ही धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी लागलेली आहे, आणि त्यात आपण संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि सुरेश धस जे सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर होते ते आता मॅनेज झाले काय, किंवा त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न ते करतायत का, प्रकरण दबलंय का, अशा आशयाने मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. तर हा संपूर्ण प्रकार या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी उघडा केलेला आहे. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.